झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. सध्या हा डायलॉग जर कोणत्या देशाला तंतोतंत लागू होत असेल तर तो देश आहे इराण. एकीकडे अमेरिकेसारखी जागतिक महासत्ता, जिच्याकडे जगातली सर्वात मोठी आर्मी, जिच्याकडे जगातली सर्वात अत्याधुनिक शस्त्रास्त्र आहेत. सोबतीला इस्रायल, ज्याच्याकडे मोसाद सारखी गुप्तचर यंत्रणा आहे, जगातली सगळ्यात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. या दोन देशांनी मिळून इराणवरती हल्ला केला. असा देश ज्याच्यावरती कित्येक वर्षांपासून आर्थिक निर्बंध आहेत, ज्या देशाची अर्थव्यवस्था कोसळायला आली, ज्या देशाला सर्व बाजूंनी शत्रूंनी घेरलंय. मात्र असं असलं तरी इराण अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध लढतोय. नुसता लढत नाहीये, तर त्या दोन्ही देशांना पुरून उरतोय. अमेरिका आणि इस्रायलनं 28 फेब्रुवारीला इराणवरती हल्ला करून सुप्रीम लीडर खामेनेई यांना ठार मारलं. त्यांच्या मृत्यूनंतर युद्धच संपलं. आता इराण काय लढणार असं अनेकांना वाटत होतं, पण इराणनं सगळ्यांनाच धक्का दिला. इराण मागच्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इस्रायलचा सामना करतोय. प्रत्युत्तरात इराण ज्या प्रकारे हल्ले करतोय त्यामुळे हे दोन्ही देश हादरलेत. पण इराणकडून हे सगळं कोण करतंय? खामेनेई मेल्यानंतर शरण जाण्याऐवजी इराण कोणाच्या ताकदीवरती एवढं भीषण युद्ध लढतोय? तर याचं उत्तर आहे IRGC, इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स, इराणच्या सुप्रीम लीडरची सेना. ही IRGC नेमकी आहे काय? तिची स्थापना कोणी आणि कधी केली? ही एवढी ताकदवान कशी बनली? IRGC ही इराणच्या सैन्यापासून वेगळी कशी आहे? IRGC ची A to Z माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स 1979 साली इराणमध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीनंतर त्यांची स्थापना झाली. हळूहळू ते इतके ताकदवान बनले की त्यांच्या पुढे इराणचं सैन्यही कमकुवत दिसायला लागलं. आज IRGC कडे स्वतःची आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स आहे. त्यांच्याकडे परदेशात कारवाया करण्यासाठी वेगळं सैन्य आहे. इराणच्या सुरक्षेपासून देशाचं परराष्ट्र धोरण ठरवण्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. पण IRGC एवढी ताकदवान कशी बनली हे पाहण्यासाठी तिची स्थापना कुठल्या परिस्थितीत झाली होती हे जाणून घेणं गरजेचं आहे. 1941 साली इराणमध्ये मोहम्मद रजा शाह पहलवी यांनी सत्ता हाती घेतली होती. त्यांना इराणला आधुनिक बनवायचं होतं. त्यामुळे त्यांनी स्वतःला उदारमतवादी नेता असल्याचं दाखवलं. पण शाह यांची दुसरी बाजू म्हणजे ते अमेरिकेच्या अत्यंत जवळचे होते. ते अमेरिकेला स्वस्त दराने तेल विक्री करत होते. यामुळे इराणची आर्थिक परिस्थिती बिघडत चालली होती. इराण आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत होता, ज्यामुळे देशात पहलवी यांच्या विरोधात वातावरण तयार होत होतं. शाह पहलवी हे कट्टर इस्लामच्या विरोधात होते. त्यांचा हिजाबला विरोध होता. त्यामुळे ते धार्मिक नेत्यांनाही टार्गेट करत होते. या धार्मिक नेत्यांपैकी एक होते अयातुल्ला रुहुल्ला खोमेनी. खोमेनी यांनी शाह पहलवी यांच्या धोरणांविरुद्ध आवाज उठवला आणि सामान्य जनतेचा पाठिंबा मिळवला. पण खोमेनी यांच्यामुळे आपल्या पदाला धोका आहे हे ओळखून शाह यांनी त्यांना हद्दपार केलं. खोमेनी इराणच्या बाहेर गेले, पण ते तिथून शाह विरुद्ध लढतच होते. अखेर 14 वर्षांनी 1 फेब्रुवारी 1979 ला खोमेनी इराणमध्ये परतले. त्यांनी शाह यांची सत्ता उलथवली आणि इराणमध्ये इस्लामिक रिपब्लिकची स्थापना केली. रुहुल्ला खोमेनी इराणचे पहिले सुप्रीम लीडर बनले. खोमेनी सत्तेत आल्यानंतर शाह पहलवी आणि त्यांच्या पत्नीनं इराण सोडलं. पण इराणी सैन्यातले अनेक लष्करी अधिकारी हे त्यांच्याशी एकनिष्ठ होते. ते इराणमध्ये आपल्या विरुद्ध लष्करी बंड करू शकतात अशी भीती रुहुल्ला खोमेनी यांना होती. त्यामुळे त्यांनी त्याच वर्षी मे महिन्यात इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स म्हणजेच IRGC ची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात IRGC चे 3 प्रमुख उद्देश होते. पहिला उद्देश इराणमधल्या इस्लामिक राजवटीचं रक्षण करणं, दुसरा उद्देश इराणच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करणं आणि तिसरा उद्देश इराणमध्ये संभाव्य सत्ताबदल होण्यापासून रोखणं. IRGC ला स्थापनेनंतर लगेचच आपली ताकद दाखवण्याची संधी मिळाली, कारण 1980च्या दशकात मिडल ईस्टमध्ये प्रचंड अशांतता होती. इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाल्यानंतर 4 महिन्यातच शेजारच्या इराकमध्येही सत्ता पालट झाला आणि सद्दाम हुसेन इराणचे अध्यक्ष बनले. सद्दाम हे सुन्नी होते, पण इराकमध्ये शियापंथीयांची संख्या अधिक आहे. इराणचे खोमेनी हे शिया नेते होते. त्यामुळे सद्दामला भीती होती की इराणमध्ये शिया मुस्लिमांनी ज्या प्रकारे क्रांती केली तशीच क्रांती इराकचे शिया मुस्लिमही करतील. त्यामुळे सद्दामने इराणवर हल्ला केला. इराणला आपण काही आठवड्यातच जिंकून घेऊ अशी अपेक्षा सद्दाम हुसेनला होती, पण इराणनं या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. यामुळे लढाई लांबली. इराण इराक युद्ध ऑगस्ट 1988 पर्यंत चाललं.
इराणनं दिलेल्या जोरदार फाईटमुळे इराकला माघार घ्यावी लागली. महत्वाचं म्हणजे इराकला अमेरिकेची मदत असूनही त्यांना इराणचा पराभव करता आला नाही. श्रेय मिळालं ते अर्थातच IRGCला. IRGCनं आपल्या उत्कृष्ट रणनीतीनं इराकचे असंख्य हल्ले हाणून पाडले. त्यांनी सद्दाम विरोधी गटांना एकत्र केलं. शिवाय ते त्यांच्या गुप्तचर नेटवर्कच्या मदतीनं शत्रूंच्या हालचालीचा अंदाज घेण्यास सक्षम होते. या कामात IRGCच्या 4 तुकड्यांचा समावेश होता: इस्लामिक लिबरेशन मुवमेंट्स युनिट, इरेग्युलर वॉरफेअर हेडक्वार्टर्स, लेबनॉन गार्ड्स आणि रमजान हेडक्वार्टर्स. युद्ध संपल्यानंतर इराणी सैन्यात फेरबदल करण्यात आले. त्यानंतर सगळे 4ही युनिट्स कुड्स फोर्समध्ये विलीन करण्यात आले. तेव्हापासून कुड्स फोर्स हे इराण बाहेरच्या गुप्तचर कारवायांचं नेतृत्व करतं. कुड्सचा अर्थ होतो पवित्र. या फोर्सचं एक उद्दिष्ट आहे जेरुसलेम शहराला ज्यू धर्मियांच्या ताब्यातून मुक्त करणं आणि तिथं मुस्लिमांची सत्ता स्थापन करणं. म्हणून कुड्स फोर्सला जेरुसलेम फोर्स असंही म्हणतात. आता IRGCचं एकूण स्ट्रक्चर कसं आहे ते सांगतो. IRGC मध्ये एकूण 8 युनिट्स आहेत. कुड्स फोर्स वगळता इतर 7 युनिट्स रिव्हॉल्युशनरी गार्ड्सच्या कमांडर इन चीफला रिपोर्ट करतात. कमांडर इन चीफ थेट सुप्रीम लीडरला रिपोर्ट करतात. कुड्स फोर्स ही IRGCची सर्वात शक्तिशाली युनिट आहे. ती दुसऱ्या देशांमध्ये इराणच्या शत्रूची हत्या करणं, बॉम्बस्फोट घडवणं, हिजबुल्ला आणि हुती बंडखोरांसारख्या प्रॉक्सी गटांशी संपर्क ठेवणं अशा कामांमध्ये गुंतलेली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात आरोप केला की कुड्स फोर्सनं 2003 ते 2008 दरम्यान इराकमध्ये 600 पेक्षा जास्त अमेरिकन सैनिकांना मारलं होतं. कुड्स फोर्स ही सिरियन सिव्हिल वॉर मध्ये ऍक्टिव्ह आहे. तसेच ती लेबनॉनमध्ये हिजबुल्ला आणि येमेनमध्ये हुतींना शस्त्र आणि ट्रेनिंग देण्याचंही काम करते. पण IRGC मध्ये आणखी कोणकोणत्या युनिट्स आहेत तर ग्राउंड फोर्स हे IRGCचं जमिनीवरचं सैन्य. यामध्ये ग्राउंड ट्रूप्स म्हणजेच पायदळाचा समावेश होतो. एरोस्पेस फोर्स ही IRGCची एअर फोर्स. नेव्ही हे सागरी सीमांचं रक्षण करणारं सैन्य. हामुरच्या सामुद्रधुनीमध्ये जे काही घडतं त्यामध्ये यांची भूमिका महत्वाची असते. याशिवाय IRGCची सिक्युरिटी फोर्स आहे, इंटेलिजन्स फोर्स आहे आणि काउंटर इंटेलिजन्स फोर्स सुद्धा आहे. IRGC मध्ये आणखी एक युनिट महत्वाचं आहे. त्याचं नाव आहे बसीज फोर्स. बसीज हा एक पर्शियन शब्द ज्याचा अर्थ होतो लोकांना एकत्र करणं. बसीज फोर्स ही इराणमधल्या बंडखोरांना दडपण्याचं काम करते. त्यांच्यावरती निवडणुकीत हेराफेरी केल्याचाही आरोप आहे. पण गरज पडली तर हा फोर्स 6 लाख सैनिकांना उभा करू शकतो असं म्हणतात. या 8 युनिट्स मिळून IRGC ही अत्यंत शक्तिशाली फोर्स तयार होते. पण या IRGCची ताकद नेमकी किती आहे तर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीजच्या म्हणण्यानुसार IRGC कडे अंदाजे 2,30,000 प्रशिक्षित सैनिक आहेत. त्यांची संख्या इराणच्या रेग्युलर आर्मीच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी आहे. पण IRGC कडे सैन्याच्या तुलनेत प्रचंड अधिकार आहेत. IRGC इराणच्या 25 पेक्षा जास्त प्रांतांमध्ये तैनात आहे. ती इराणच्या बॅलिस्टिक मिसाईल आणि न्यूक्लिअर प्रोग्राम सुद्धा चालवते. यासोबतच IRGCनं डिफेन्स, इंजिनिअरिंग आणि बांधकाम क्षेत्रामध्ये मोठं बिझनेस एम्पायर उभं केलंय. एका अंदाजानुसार इराणच्या अर्थव्यवस्थेत जवळपास 1/3 वाटा IRGCचा आहे. आज इराणच्या एअरपोर्टचं मॅनेजमेंट IRGC करते. बहुतेक सरकारी बांधकामांचे टेंडर्स IRGCच्या कंपन्यांनाच दिले जातात. IRGC कडे 14 कमांडर इन चीफ आहेत. अमेरिकेच्या हल्ल्याआधी मोहम्मद पाकपूर यांच्याकडे IRGCचं नेतृत्व होतं. पण हल्ल्यात खामेनेई यांच्यासह त्यांचाही मृत्यू झाला. त्यानंतर ब्रिगेडियर जनरल अहमद वाहिदी यांना IRGCचं कमांडर इन चीफ बनवण्यात आले. या IRGCचा इराणच्या राजकारणावर सुद्धा मोठा प्रभाव आहे. अनेक इराणी राष्ट्रपतींनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात IRGC मधूनच केली आहे. IRGC कमांडर्सनाही अनेक महत्वाच्या सरकारी पदांवर नियुक्त केलं जातं. असं म्हणतात की इराणमध्ये IRGC अशा कोणत्याही व्यक्तीला निवडणूक जिंकू देत नाही जिचे सुप्रीम लीडरशी संबंध चांगले नाहीत. आता सुद्धा सुप्रीम लीडर आयातुल्ला खामेनेई यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चिरंजीव मुस्तफा खामेनेई यांची सुप्रीम लीडर पदी निवड झाली. या निवडीमागे अर्थातच सगळ्यात मोठी भूमिका IRGCची होती. IRGCच्या दबावामुळेच इराणच्या असेंब्लीनं मुस्तफा खामेनेई यांची सुप्रीम लीडर म्हणून निवड केल्याचं म्हणलं जातंय. यावरून IRGCची या देशातली ताकद किती आहे
याचा अंदाज घेता येतो. आताही अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना सुद्धा इराणकडून IRGCच उत्तर देते. इराणनं आतापर्यंत अमेरिकन बेसेसवरती आणि इस्रायलवरती जेवढे काही मिसाईल हल्ले केले ते IRGCच्या नेतृत्वाखालीच केलेत. हॉर्मुझची सामुद्रधुनी कंट्रोल करण्याचाही IRGCचा प्रयत्न आहे. 47 वर्षांपूर्वी रुहोल्ला खोमेनी यांनी ज्या फोर्सची स्थापना केली होती तो फोर्स आज अमेरिका आणि इस्रायल सारख्या ताकदींना थेट नोडतोय. तुम्हाला काय वाटतं, या युद्धात कोण जिंकेल? अमेरिका इस्रायलचा विजय होईल की इराणची IRGC भारी ठरेल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.